नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की तार कुंपण योजना व ताडपत्री योजना. तर 90% अनुदानावरती ताड कुंपण योजना, तर 50% अनुदानावरती ताडपत्री योजना. आतापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून या बातम्या बऱ्याच वेळा होते येतात, म्हणजेच की Facebookवर वगैरे, Instagramवर, Twitterवर चालू आहेत. तर याबद्दल माहिती जाणण्यासाठी त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील. चला तर तुमचा जास्त व्हिडिओ म्हणजे वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. योजनेबद्दलची माहिती सांगितली जात होते की ही योजना महाराष्ट्रातील रहिवाशांसाठी राबवली जाते. अर्ज महाडीबीटी वरती करा. अनुदान अशा प्रकारे दिलं जाते. शेतकऱ्यांना शेतमाजू म्हणजे भिजू नये म्हणून ही योजना राबवली जात आहे वगैरे. परंतु यांच्यामध्ये एक पुढचा स्तर आहे, म्हणजेच की मंडळीच्या माध्यमातून सुद्धा जाहिरात करण्यात सुरुवात झालेली आहे. आता सरकारच्या माध्यमातून 90% अनुदानावरती तार कुंपण दिलं जात आहे, म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून 50% अनुदानावरती ताडपत्री दिली जाते. जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करा, त्याबद्दलचं आवाहन देखील केलं जात आहे. साहजिकच सोशल मीडियाच्या माध्यमातून आलेली बातमी खोटी असेल, परंतु आपल्या नेते मंडळीच्या माध्यमातून जाहिरात देण्यात आली आहे की बातमी खरीच असू शकते, अशीही शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी समज आलेला आहे व गैरसमज झालेला आहे. साहजिकच या योजनेबद्दलची शोधाशोध सुरू झालेली आहे, म्हणजेच की आता समज बरोबर आहे, आलेली जाहिरात बरोबर आहे ही की हा गैरसमज आहे, आलेली जाहिरात चुकीची आहे का, हा देखील एक मोठा प्रश्न आहे. पडलेला प्रश्न म्हणजेच की नेमकं भानगड आहे. यांच्यामध्ये बरेच सारे जे मेसेज आलेले आहे, म्हणजेच की थोडक्यात आज आपण जाणून घेणार आहोत की 90% अनुदानावरती तार कुंपण योजना मी कालच्या लाईव्हमध्ये सुद्धा यापूर्वी 2 ते 3 व्हिडिओच्या माध्यमातून बघितली होती. व ही योजना आहे कुठल्या राज्यांमध्ये राबवली जाते, तर महाराष्ट्र राज्यात राबवली जाते. पूर्ण महाराष्ट्रासाठी आहे का, हे महाराष्ट्रासाठी आहे. पण अर्ज कुठे केले जातात, ऑनलाईन पद्धतीने, ऑफलाईन पद्धतीने अर्ज ही योजना सर्वांसाठी नाही. म्हणजेच की श्यामाप्रसाद मुखर्जी जनवान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना तार कुंपणासाठी अनुदान दिलं जातं. यांच्यामध्ये सुद्धा आता सोलार कुंपण आणण्यासाठी आलेले आहे. मग योजना कोणासाठी आहे, तर काही वनालागतच्या बंपर झोन जे गाव आहे त्या गावाची निवड श्यामाप्रसाद मुखर्जी जनवान योजनेच्या अंतर्गत करण्यात आलेली आहे. या गावांसाठी व्यतिरिक्त योजना आहे का? हो. या व्यतिरिक्त 90% अनुदानावरती 85% अनुदानावरती तार कुंपण योजना आहे. ती कुठली आहे, म्हणजेच की केंद्रामध्ये बजेट न्यूक्लियन्स बजेटची योजना आहे. तर न्यूक्लियन्स बजेटच्या अंतर्गत म्हणजेच की आता जिल्ह्यांमध्ये अमरावती जिल्हा असेल, चंद्रपूर असेल किंवा इतर कोणते जिल्हे असतील, मागवले जाणार आहे. म्हणजेच की जिल्ह्यांमध्ये योजना राबवली जाते, परंतु या योजनेच्या अंतर्गत जे काही मॅक्झिमम अनुदान दिलं जातं, जात किंवा मॅक्झिमम जे काही निवडले जाते ते अनुसूचित जमातीचे निवडले जातात. ती म्हणजेच की अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना राबवली जाणारी योजना, म्हणजेच की दुसरी योजना म्हणजेच की ताडपत्री योजना. ताडपत्री योजना ही कुठे राबवली जाते, तर ताडपत्री योजना ही जिल्हा परिषद सेज फंड योजनेच्या अंतर्गत राबवली जाते. योजना पूर्ण महाराष्ट्रासाठी आहे का? हो, पूर्ण महाराष्ट्रासाठी आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक रहिवाशांसाठी आहे. प्रत्येक रहिवाशांसाठी. मग आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू आहे का, ऑफलाईन पद्धतीने अर्ज सुरू आहे का? तर आमच्या नेत्यांनी जर जाहिरात दिली तर हे अर्ज कसा भरायचा, तर यांच्यासाठी जिल्हा परिषदच्या माध्यमातून वेळोवेळी अर्ज मागवले जातात. म्हणजेच की सध्या यापूर्वी अपडेट घेत लातूरच्या अर्ज मागवलेत, जसे की पुणे जिल्ह्याचे अर्ज सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी जळगावचे अर्ज आले होते व वेगवेगळ्या जिल्ह्यांचे अर्ज या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिले जाते व कालावधीचे अर्ज मागवले जातात. 15 सप्टेंबर पर्यंत अर्ज घेतले जातात. म्हणजेच की पुणे जिल्ह्यांमध्ये 30 सप्टेंबर पर्यंत अर्जाची तारीख आहे. तसेच काही जिल्ह्यांमध्ये अर्ज निघतील त्या तारखेनुसार जे अर्ज घेतले जातात, मग ऑनलाईन पद्धतीने किंवा अर्ज करता येतो व ऑफलाईन पद्धतीने अर्ज करतात. जिल्ह्यांमध्ये जशा प्रकारची केले जातील, आता जिल्ह्यांमध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवल्या, तर ऑफलाईन पद्धतीने पुणे जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जातात. म्हणजे ज्या प्रकारे अर्ज दिले जातात तशा प्रकारे हे मागवले जातात. धन्यवाद.